मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा दारुण पराभव करत आपला आयपीएल मधील पहिला सामना जिंकलाय। कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेटने पराभव करत घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने विजय मिळवलाय। केवळ 12 षटकात 117 धावांचं छोटं लक्ष्य मुंबई इंडियन्सने सहज गाठत कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली। हैदराबाद क्रिकेट असोसिएशन आयपीएल सामन्यांच्या विनामूल्य तिकिटासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप सनरायझर हैदराबाद फ्रँचायझीने केलाय। फ्रँचायझीने पत्र जारी करत एचसीए सतत छळ करत असल्याचा गंभीर आरोप केलाय। तर एचसीए कडून दिल्या गेलेल्या धमक्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे। मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावलाय। आयपीएलच्या गेल्या हंगामात हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती, तर 3 सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला होता। राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। चेन्नई सुपर किंग विरुद्धच्या सामन्यात निर्धारित वेळेत राजस्थान 20 षटके टाकू न शकल्यानं कर्णधार रियानला हा दंड ठोठावण्यात आलाय। तर आयपीएल 2025 मध्ये स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळलेला रियान पराग हा हार्दिक पांड्यानंतरचा दुसरा कर्णधार आहे।